स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरपी मराठी स्टोरीजमध्ये. चला सुरू करूया आजची आपली नवीन कथा. मे महिन्याचा तो दिवस होता. हवेत एक वेगळीच मोकळीक पसरली होती. पण त्या दिवशी उन्हाळ्याची नेहमीची कडक झळ आणि अंग भाजून काढणारी उष्णता नव्हती. रात्रभर पाऊस बरसून ढग जणू दुसऱ्याच प्रदेशाकडे निघून गेले होते. आकाशाचा रंगही खूप बदललेला आणि सुंदर दिसत होता. कुठे फिकट हिरवट निळा, तर कुठे चमकणारा स्वच्छ निळा. संध्याकाळ उतरायला लागली होती. सान्वीची नजर पुन्हा त्या दोन भिंतींकडे गेली. पावसाच्या पाण्याने आणि चिखलाने त्यावर वेगवेगळे डाग उमटले होते. सकाळपासून ती कित्येकदा त्या भिंतींकडे पाहत होती. आता त्या भिंतींना रंगरंगोटीची गरज होती आणि ही गरज घरच्यांना अनेक वर्षांपासून जाणवत होती. पण परिस्थितीमुळे प्रत्येक वेळी ती गोष्ट पुढे ढकलली जायची. दारात कुणाची तरी चाहूल लागली तशी ती स्वयंपाकघरात जाऊन कणिक मळू लागली. थोड्याच वेळात मंदिरात संध्याकाळची आरती सुरू होणार होती आणि मग घरातल्या सगळ्यांनाच भूक लागायची. अर्जुन रिकाम्या चेहऱ्याने सरळ स्वयंपाकघरात आला. आज कोणती डाळ बनवली आहे? सान्वीने वर पाहिलं. तो दाराला टेकून उभा होता. चेहऱ्यावर मुद्दाम गंभीर भाव आणले होते, पण डोळ्यातली मिश्किल चमक ती ओळखत होती. गेले कित्येक आठवडे त्यांच्या घरात जवळपास रोज डाळच शिजत होती. खरं तर डाळसुद्धा त्यांच्या आवाक्याबाहेरचीच झाली होती, पण किराणा दुकानातून उधारीवर मिळायची, म्हणून संसार कसाबसा चालत होता. अगं, ऐकतेस ना माझ्या प्रश्नाचं उत्तर? ती पुन्हा कणकेत गुंतल्यासारखं पाहून त्याने पुन्हा विचारलं. शेंगदाण्याची चटणी आहे. आणि आणखी? शेंगदाण्याची चटणी, ती अगदी शांतपणे म्हणाली. अर्जुनने हात धुतले आणि शेंगदाण्याची भरलेली टोपली स्वतःकडे ओढली. मग आज डाळीचा संप का? कधी कधी मेनू बदलायलाही हवा ना. रोज रोज तीच गोष्ट कोण खाणार? ती थाटात म्हणाली. तिच्या आवाजात असा रुबाब होता जणू चटणीऐवजी घरात पुरणपोळी, पनीर आणि गुलाबजाम बनले होते. वा, मोठं भारी जेवण आहे मग, अर्जुन हसत म्हणाला. हो ना, तोंडाची चव बदलली पाहिजे. आपल्या तोंडाची चव बदलली खरी, पण त्या किराणा दुकानवाल्याचं काय? समर कधी येऊन तिथे उभा राहिला ते दोघांनाही कळलं नाही. म्हणजे? अर्जुनने भुवया उंचावत विचारलं. म्हणजे गणपतराव काकांनी उधारीवर डाळ देणं बंद केलंय. म्हणत होते ज्या वेगाने तुमच्या घरात डाळ जाते आणि तेही उधारीवर, लवकरच देशात डाळीचा तुटवडा पडेल. अरे वा, आता त्यांना देशाची इतकी काळजी वाटायला लागली? अरे बस करा, सान्वी त्रासून म्हणाली. सरळ सांगा ना की त्यांनी उधार बंद केलंय आणि पैसे मागतायत. हो, मुद्दा तोच आहे, समर सहज म्हणाला. आई कुठे गेलीये? शेजारच्या मंदिरात गेलीये, सान्वी उत्तर देत पुन्हा अर्जुनकडे वळली. तुझं बोलणं झालं असेल तर ही चटणी वाटून दे. हो हो महाराणी साहेब, अर्जुन मुद्दाम चेहरा पाडत म्हणाला. तू आधी जाऊन अंघोळ करून ये, तोपर्यंत मी पोळ्या करते. मग तो विषय बदलत म्हणाला. अवनीलाही थोडं काम शिकव. कशासाठी? चटणी वाटायला, ती बोलतच स्वतःच हसायला लागली. अर्जुन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग हसू लपवण्यासाठी तिथून वळला. आतून बाबांच्या खोकल्याचा आवाज येत होता. बहुतेक त्यांनी अर्जुनचा आवाज ऐकला असावा. अर्जुन, ऐकतोयस ना? काय झालं बाबा? खांद्यावर टॉवेल टाकत अर्जुन दारातून डोकावत म्हणाला. सान्वीने वाटलेली चटणी बाजूला ठेवली आणि तवा गरम करायला ठेवत पोळ्यांसाठी गोळे बनवू लागली. अजून जिवंत आहे रे मी, निदान 2 तास तरी बापाच्या खोलीत बसत जा. मेलो की मग स्मशानातही येऊ नकोस. काळजी करू नका बाबा, तिथे सुद्धा रोज येत जाईन, अर्जुनने अगदी शांतपणे उत्तर दिलं. बाबा चटकन भडकले. अरे बस, कायम उलट उत्तरं द्यायची सवय झाली आहे तुला. अर्जुन दारात मान बाहेर काढत हसला. मी काय बोललो? तू मलाच तर धीर देत होतो. गप्प बस रे, आई वैतागून म्हणाली. अशा नालायक मुलाला तर चितेची राखसुद्धा नशिबात नसावी. बाबा अजूनही रागाने पुटपुटत होते. अहो, त्याचाही बंदोबस्त करून ठेवेन मी. अर्जुनने बाजूला पडलेला बबलूचा छोटा चेंडू उचलून हवेत फेकला आणि हसत बाहेर वळला. तुला थोडी तरी लाज वाटते का? सान्वी दात ओठात चावत म्हणाली. आजारी बापाशी असं बोलतात का? मी तर फक्त त्यांच्या बोलण्याचं उत्तर दिलं, तो सहज म्हणाला. आयुष्यभर उन्हातानात भटकून सगळ्यांसाठी धडपडलो. आता ते आजारी पडले म्हणून माझी 2 वेळेची भाकर जड झाली का? बाबांना सगळ्यात जास्त राग अर्जुनचाच यायचा, जरी ते स्वतःलाही भरपूर दोष द्यायचे. आयुष्यभर त्यांनी खूप कष्ट केले होते.
राजगुरुनगरच्या मुख्य बाजारात त्यांचं कापडाचं दुकान होतं. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी संसार उभा केला होता. पण एका अपघातात त्यांचा पाय निकामी झाला आणि ते कायमचे अंथरुणाला खिळले. दुकान नोकराच्या भरोश्यावर राहिलं. त्याने हळूहळू जवळजवळ सगळे कापड विकलं आणि पैसे घेऊन गायब झाला. तेव्हापासून बाबा अंथरुणावर पडून स्वतःलाच आणि अर्जुनलाही दोष देत राहायचे. हा दुकानात बसला असता तर असं झालंच नसतं. पण सान्वीला माहीत होतं, अर्जुन दुकानात बसला असता तरी फारसा फरक पडला नसता. व्यापार सांभाळण्याची सवय किंवा शिस्त त्याच्यात नव्हती. तो थोडा बेफिकीर, भावनांमध्ये वाहून जाणारा आणि आळशीही होता. एका क्षणात मोठमोठी स्वप्न पाहणारा. सान्वीला त्याच्या सगळ्या उणीवा माहीत होत्या. तरीही ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. त्याच्या छोट्या छोट्या गरजेकडे लक्ष द्यायची. कदाचित प्रेम असंच असतं, माणसाच्या चुका दिसत असूनही त्याला आप्रसं करून घेणारं. घरात प्रत्येकजण आपापल्या कामात होता. बाबा अजूनही काहीतरी पुटपुटत होते. समर बादलीत साबण टाकून स्वतःचे कपडे भिजवत होता. त्याची सवयच होती. कपडे घाण झाले की बादलीत टाकायचे आणि साबण ओतायचा. मग ते धुण्याची जबाबदारी आपोआप सान्वीवर यायची. बबलू आपला चेंडू घेऊन टपाटप खेळत होता. अवनी खोलीच्या कोपऱ्यात बसून एखादं जुनं मासिक चाळत होती. आणि आई नेहमीप्रमाणे शेजारच्या मंदिरात किंवा कुणाच्या घरी गप्पा मारायला गेली होती. सान्वीने पोळ्या करून बाबांच्या खोलीत नेल्या. बाबा, इतका विचार का करता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना अर्जुन मजेत बोलतो. तिने हळूच त्यांचा सुरकुतलेला हात हातात घेतला. लहानपणापासून तिने त्यांना बाबांच्याच रूपात पाहिलं होतं. खरं तर ती गणेशजींच्या घनिष्ठ मित्राची मुलगी होती. तिच्या आईवडिलांचा अपघातात मृत्यू झाल्याने गणेशराव तिला घरी घेऊन आले आणि सान्वी त्यांना आईवडील समजू लागली. बाबांनाही सगळ्या मुलांमध्ये सान्वीच सर्वात जास्त लाडकी होती. तुझ्यासारखं अजून एक मूल असतं ना माझं, ते हलकंसं हसत म्हणाले. बाबा, असं सगळ्यांसमोर बोलू नका, सगळे माझ्या मागे लागतील. ती हसत म्हणाली. तुझी आई कुठे फिरते? शेजारी गेल्यात, येतील आता. मी तुमच्यासाठी जेवण आणते. ती बाहेर आली तोवर समर टॉवेलने केस पुसत आत येत होता. त्याने ओला टॉवेल तिच्याकडे फेकला. सान्वीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि टॉवेल दोरीवर टाकत म्हणाली, जा, बाबांचे हात धुवून आण. समरचं मन थोडं नरमलं. तो खोलीत डोकावत म्हणाला, या बाबा, हात धुवा. बाबांनी चप्पल उचललीच होती की त्यांना जोरात खोकला सुरू झाला. समर लगेच हसत त्यांच्या पाठीवरून हात फिरवू लागला. अहो बाबा, आता तुमच्यात आम्हाला मारायची ताकद उरली नाही. बाबा शांत झाले. त्यांचा खोकला अजून सुरूच होता आणि इतक्यात आई घरात परत आल्या. आज पुन्हा आई शेजारच्या कुणा सुनेची गोष्ट सांगत बसली होती. बिचारीला मुलगा झाला होता, पण काही दिवसातच गेला. सान्वीने अवनीला हाक मारली. ती कसंबसं जिना उतरून खाली आली होती. चेहरा अगदी उतरलेला, डोळे सुजलेले, जणू एखादी दुःखी कादंबरी संपवून आली होती. अगं, तुझे डोळे एवढे सुजलेत का? सान्वीने तिच्या ओलसर पापण्यांकडे पाहत विचारलं. रळत रळत कादंबऱ्या वाचायची नवी फॅशन सुरू झाली आहे का? सिकंदर मेला. अवनी पुन्हा रडायला तयार झाली. काय? कोण सिकंदर? आई घाबरून उठली. अगं, इतकी मोठी बातमी झाली आणि आपल्याला कळलंच नाही. अहो आई, त्या कादंबरीतला हिरो, अवनी हुंदका देत म्हणाली. अरे देवा, तो कसा काय मेला? सान्वी लगेच उत्सुकतेने तिच्याकडे वळली. अवनी आता संपूर्ण गोष्ट सांगणारच होती, पण आईने लगेच डाफरलं. सतत त्या कादंबऱ्यांमध्ये डोकं खुपसून बसता तुम्ही. चला आधी जेवण वाढा. तुझी मुलगी अगदी तुझ्यावर गेली आहे, बाबा टोमणा मारत म्हणाले. हो हो, आणि तुमच्या सवयी तर अगदी देवासारख्या आहेत ना, आई चिडून म्हणाली. अवनीने पोळ्या, शेंगदाण्याच्या चटणीची वाटी आणि पाण्याचे ग्लास टेबलावर ठेवले. समरने वाटीत डोकावत विचारलं, बस हेच जेवण? समोर जे दिसतंय तेच, सान्वी शांतपणे म्हणाली. फक्त हे? समरने पुन्हा वाटी उचलून पाहिले. त्यासोबत संयमाचं फळ आणि समाधानाची गोडीही आहे. सान्वी पाणी ठेवत म्हणाली. अरे हो, आई अचानक म्हणाली. आज राजेश काकांच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन होतं. एका माणसाला जेवायला बोलावलं होतं. आम्ही कसंबसं खाऊ, पण निदान तुम्ही तरी जाऊन चांगलं जेवून आला असतात. समर पाणी पित होता. तोच थांबला. आधी का नाही सांगितलं? किती वाजता जेवण आहे? 8 वाजता. मग चला, सगळे तयार व्हा.
आज भारी जेवणावर ताव मारू. म्हणजे? अवनीने आश्चर्याने विचारलं. अगं, खूप श्रीमंत लोक आहेत, जेवणही मस्त असणार, आणि आपण 4 माणसं जास्त गेलो तर काही त्याचा मंडप कोसळणार नाही. हो ना, जाऊया, अवनी उत्साहाने म्हणाली. थोड्याच वेळात सगळे तयार झाले, अगदी आईसुद्धा. सान्वी त्यांच्याकडे अविश्वासाने पाहत राहिली. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? एका माणसाला बोलावलंय आणि तुम्ही सगळे जाणार? मग काय, घराबाहेर काढतील का? समर अगदी बेफिक्रीने म्हणाला. काढूही शकतात, थोडी तरी लाज बाळगा. अगं आई, शहाणपणाचे धडे नंतर दे, आधी तूही तयार हो. मला माफ करा, उरलेलं सुरलेलं खायचं असेल तरी मी माझ्या घरातच खाईन. सान्वी दोन्ही हात छातीशी घालत म्हणाली. तू कायम त्यागमूर्तीच बनून राहा. आणि मग सगळेजण हसत खेळत निघून गेले. बाबा, तुम्हीही नाही थांबवलं त्यांना? सान्वी नाराजीने म्हणाली. माझं आता कोण ऐकतं? बाबा उदासपणे म्हणाले. जोपर्यंत हातपाय चालत होते तोपर्यंत सगळ्यांना इज्जतीची भाकरी खाऊ घातली. आता बघ, ही आई मुलगा जोडी अजून काय काय करणार आहे. सान्वीचं मन खूप कट्टू झालं. ती अंगणात येऊन उभी राहिली. पिवळसर मंद प्रकाश अंगणभर पसरला होता. पाण्याच्या मोटरजवळ बसलेली मांजर तिच्याकडे चमकत्या डोळ्यांनी पाहत होती. हवा पूर्ण शांत होती. आंब्याची पानंसुद्धा हलत नव्हती. अधुऱ्या चंद्राकडे पाहत ती मनात विचार करू लागली. ती अर्जुनच्या सगळ्या चुका सहन करू शकत होती, पण त्याची ही बेफिकीर सवय तिला खूप त्रास द्यायची. ती त्याला कितीदा समजवायची, पण तो कायम हसून टाळायचा. ती रागावली की 100 वचनं द्यायचा आणि दुसऱ्याच दिवशी सगळं विसरून जायचं. थोड्या वेळाने सगळे परत आले. घरभर हशा पसरला. अगं बापरे, किती मजा आली. अवनी खळखळून हसत होती. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे होते. समरने चप्पल काढत विचारलं. तू पण यायला हवं होतंस. मी आणि बाबा जेवून घेतलं. सान्वीचा आवाज अजूनही कठोर होता. शेंगदाण्याच्या चटणीसोबत? तो हसत म्हणाला. तिथे काय काय होतं माहिती आहे का? मला ऐकायची गरज नाही, ती दात ओठात चावत म्हणाली. तुला झालंय तरी काय? अरे देवा, त्यांना किती वाईट वाटलं असेल. काय विचार करत असतील आपल्याबद्दल? तू उगाचच जास्त विचार करतेस. समरने खाली पडलेली कैरी उचलली आणि मस्तीमध्ये मांजरीकडे फेकली. मांजर दचकून उडी मारत भिंतीवर चढून गेली. सान्वी अजूनही रागाने अर्जुनकडे पाहत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा साधा लवलेशही न दिसल्याने तिचा राग आणखी वाढत होता. सान्वी, अगं सान्वी, अर्जुन तिला हाक मारत वर आला. अंगणात आईसोबत अनिता मावशी बसलेली दिसताच त्याने पटकन नमस्कार केला आणि थेट आईकडे वळला. आई, सान्वी कुठे आहे? वर अभ्यास करायला गेली आहे. पण बघ, तिला त्रास देऊ नकोस. सकाळपासून कपडे धुत होती, आत्ताच जाऊन पुस्तकं घेऊन बसली आहे. आईने त्याला लगेच ताकीद दिली. मग आई, अवनीकडूनही थोडं काम करून घ्या ना. ती घरात टिकते तरी कुठे? संपूर्ण गल्लीभर तिच्या मैत्रिणीच मैत्रिणी आहेत. आई फक्त वैतागून त्याच्याकडे पाहत राहिली आणि तो जिना चढत वर गेला. सान्वी खाटेवर पुस्तकं पसरवून पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत होती. जुन्या पंख्याची हलकी गरम हवा तिचे लांब केस सुकवायचा प्रयत्न करत होती. ओल्या केसांतून टिपकणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी तिचा फिकट गुलाबी कुर्ता भिजला होता. दुपट्टा तिने बाजूला ठेवला होता आणि तिचा निरागस स्वच्छ चेहरा समोर दिसत होता. बहुतेक एखादा कठीण विषय वाचत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकी चिंता उमटली होती. अर्जुनच्या नजरेची जाणीव होताच तिने वर पाहिलं. तो जिन्याजवळच थांबला होता. काय झालं? दुपट्टा उचलत सान्वीने त्याचं लक्ष मोडलं. त्याच्या नजरेचा अर्थ समजताच तिच्या गालांवर हलकी लाली पसरली. तेच रंग आपल्या प्रेमळ नजरेत साठवून अर्जुन तिच्याजवळ आला. तुझ्या चेहऱ्यावर हे रंग कायम राहावेत. असं वाटतं की वेळही इथेच थांबून जावी. सान्वी हलकसं हसली. तू हसलीस की जणू सगळं वातावरणच फुलून जातं. तो हळूच गुणगुणला. माझ्या पुस्तकावर बसला आहेस. सान्वीने खाली पाहत पुस्तक ओढून घेतलं. अर्जुन थोडासा डगमगला, मग स्वतःला सावरत तिच्याकडे पाहू लागला. मी जरा रोमॅन्टिक व्हायला लागलो की तू असंच माझा सगळा मूड खराब करतेस. सान्वी खळखळून हसली. तू अशा गोष्टी बोलतोस ना, खूप विचित्र वाटतं. हो, माझ्या बिचाऱ्या भावना गुदमरवणं तुला चांगलंच जमतं. तो मुद्दाम रागावल्यासारखा बोलला. बरं ते सोड, सांग इथे आलायस कशासाठी? मला खूप अभ्यास करायचा आहे. सान्वीला माहिती होतं अर्जुन एकदा बोलायला लागला की मग थांबत नाही. हो हो,
हे बघ. त्याने खिशातून एक लिफाफा काढून उघडला. आत काही लॉटरी तिकीट्स होते. हे कुठून आणलेस? सान्वीने आश्चर्याने विचारलं. घेतले आहेत. तेच तर विचारते, पैसे कुठून आले? दुकानात थोडाफार जो माल पडला होता ना, तो विकला. सान्वी काही क्षण त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिली. दुकानाचं काय करणार मग? भाड्याने देईन. बाबांचा सगळा व्यवसाय संपून गेला. तिने उदासपणे मान हलवली. तू दुकान सांभाळलं असतंस तर कदाचित. तर काय? अर्जुन हलकासा उपहासाने हसला. तिथे बसून दिवसभर 2-2 मीटर कापड मोजत बसलो असतो. कष्ट करण्यात काही वाईट नसतं. तू घरात बसून या गोष्टी समजू शकत नाहीस सान्वी. त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. ही दुनिया फक्त पैशालाच सलाम करते. खिशात पैसे नसले की लोक नमस्काराचं उत्तर द्यायलाही तयार नसतात. आणि इज्जत, तत्व, स्वाभिमान या सगळ्या फक्त पुस्तकातल्या गोष्टी आहेत. खऱ्या आयुष्यात त्यांची काही किंमत नसते. असं नाहीये अर्जुन. असंच आहे. तो पहिल्यांदाच मोठ्या मोठ्या आवाजात बोलला. आज या जगात सगळ्यात मोठी ताकद फक्त पैसा आहे. आपल्याजवळ पैसे असते तर बाबा आज असे असहाय्यपणे खाटेवर पडलेले असते का? जर घरच्या खर्चाची जबाबदारी तुझ्यावर नसती ना, तर तुला अशा ट्युशन्स घेऊन स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवावा लागला नसता. मलाही कॉलेज सोडावं लागलं नसतं. आणि अवनीचं लग्नही आतापर्यंत झालं असतं. अर्जुन अचानक चिडला. मी कधी मेहनत करायला नकार दिलाय का? देवाने माणसाला स्वतःच्या कुटुंबासाठी धडपड करायला सांगितलंय. पण धडपड म्हणजे प्रयत्न करणे, हातपाय हलवणे. असं हातावर हात ठेवून बसायचं नाही की देव अचानक आकाशातून पैसा टाकेल. सान्वीचाही संयम सुटला. मग हे काय आहे? हे तिकीट आणून काय होणार आहे? एकदा बक्षीस लागलं ना तर मी दुबईचा व्हिसा काढेन. सान्वीच्या छातीत धस्स झालं. अर्जुनच्या मनात एवढं मोठं स्वप्न आहे याची तिला कल्पनाही नव्हती. मग आपल्या सगळ्या समस्या संपतील. अर्जुन आत्मविश्वासाने म्हणाला. काहीच संपणार नाही. सान्वी रागाने बोलून गेली. आणि पुन्हा दुबईचं नाव घेतलंस ना तर खरंच तुझे पाय मोडीन. अर्जुनने तिला आश्चर्याने पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एवढी भीती आणि अस्वस्थता दिसत होती. मग तो हलकसा हसला. अगं, मी एकटा थोडाच जाणार आहे. तुलाही घेऊन जाईन. मला कुठेच जायचं नाही आणि तूही कुठे जाणार नाहीस. सान्वी ठाम आवाजात म्हणाली आणि पुस्तकं आवरू लागली. इथेच नोकरी शोध. नोकरी नाही मिळाली तर एखादा स्टॉल लाव. पण अशा हवेतल्या स्वप्नांच्या मागे लागू नकोस. खाली आई आणि अनिता काकूंच्या गप्पा सुरू होत्या. बाबा पायांना तेल सोडून घेत होते. मी जरा बाहेर जाऊन येतो, अर्जुनने जाताना सांगितलं. सान्वीने फक्त नाराजीने चेहरा वळवला. तो हसतच खाली उतरून गेला. थोड्या वेळाने दरवाजा उघडण्याचा आणि बंद होण्याचा आवाज आला. बाबा. खूप वेळ शांत राहिल्यानंतर सान्वी हळूच म्हणाली. अर्जुन म्हणतोय की तो दुबईला जाणार आहे. तिचं मन अजूनही त्याच विचारात अडकून पडलं होतं. बाबा उपरोधिक हसले. आता विजे पण सेलमध्ये मिळायला लागले वाटतं. त्याने लॉटरी तिकीट घेतलेत. म्हणतो बक्षीस लागलं तर व्हिसा काढेन. मग समज दुबईच गाठली त्याने. बाबा टोमणा मारत म्हणाले. खरंच केला तर? सान्वीचा आवाज मंद झाला. तुला एवढी काळजी का वाटते? बाबांनी तिच्याकडे बारकाईने पाहिलं. थोडीफार काळजी तर वाटतेच ना, ती नजर चुकवत म्हणाली. काही क्षण बाबा शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले. तुला माहिती आहे अनिता आज का आली होती? नाही, मी वर अभ्यास करत होते. तुझ्यासाठी स्थळ घेऊन आली होती, पण तुझ्या आईने नकार दिला. खरं तर मी म्हणालोही होतो, मुलगा चांगला आहे. बाबा. सान्वी घाबरून त्यांच्या पायांवर हात ठेवत म्हणाली. सगळं कळतं मला. बाबा तिच्याकडे पाहत म्हणाले. अर्जुन तुला काही देऊ शकणार नाही. तुझे आई वडील गेल्यावर तू या घरात आलीस तेव्हा मला वाटलं होतं तुझं लग्न अर्जुनशी करावं. पण आता वाटतं तो तुझ्या लायकीचा नाही. तो थोडा बेफिकीर आहे बाबा, पण सुधारेल. ती जणू बाबांपेक्षा स्वतःलाच समजावत होती. हां, सुधारेल, बाबा शांतपणे म्हणाले. पण तो पैशांच्या मागे वेडा झालाय. एक दिवस आकाश गाठायच्या नादात जमिनीवर कोसळेल. पैसा त्याच्यासाठी सगळं काही आहे. तुझं प्रेम विकावं लागलं तरी तो मागे हटणार नाही. नाही बाबा, सान्वी पटकन म्हणाली. तो माझ्यावर खूप. ती अचानक गप्प झाली. बाबांनी तिच्या चेहऱ्याकडे खोल नजरेने पाहिलं. मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाले. देव करो निदान तुझ्या अपेक्षांवर तरी तो खरा उतरावा. त्याने हळूहळू पाय ओढून घेतले. जा आता, मला झोप येते.
सान्वी तेलाची बाटली उचलून बाहेर आली. बाबांच्या प्रत्येक शब्दाने तिच्या मनात गोंधळ माजवला होता. त्या रात्री ती अस्वस्थच होती. शेवटी तिने अर्जुनशीच बोलायचं ठरवलं. ज्या दिवसापासून मी दुकानात बसणं सोडलं ना, त्या दिवसापासून बाबांना माझा राग यायला लागलाय, अर्जुन म्हणाला. मग तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं, पण तुलाही बाबांचं बोलणं खरं वाटायला लागलंय का? जर खरंच वाटलं असतं तर मी तुझी साथ दिली असती का? ती हलकंसं हसली. अगं माझी सान्वी, त्याने तिचा हात हातात घेतला. मी पैशांसाठी खूप काही करू शकतो, पण तुझं प्रेम गमवायची ताकद माझ्यात नाही. तो पूर्ण विश्वासाने बोलत होता. सान्वीच्या ओठांवर मंद हसू उमटलं. माहिती आहे मला. ती वही उशीजवळ ठेवून मुलांच्या वह्या तपासू लागली. तेवढ्यात तिची नजर खिडकीबाहेर गेली. समोरच्या दुकानातून अर्जुन बाहेर येताना तिला दिसला. काचेचा दरवाजा उघडत तिने आवाज दिला, अर्जुन. स्वतःचं नाव ऐकून अर्जुन दचकत मागे वळला. अरे सोनिया, तू इथे? हो. एवढं आश्चर्य वाटतंय? नाही तर तू तर कुणालाही न सांगता गायबच झाला होतास, ती हलक्या रागाने म्हणाली. अर्जुनकडे उत्तरच नव्हतं. थांब जरा, ती परत दुकानदाराकडे वळली आणि काही वस्तू पॅक करायला सांगू लागली. त्यासोबत एक महागडा परफ्यूम वेगळा पॅक करून घेतला. अर्जुन शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. ती अजूनही तितकीच सुंदर, नाजूक आणि आकर्षक दिसत होती. त्याला स्वतःवरच हलकीशी हसू आलं. कॉलेज सोडून फक्त 1 वर्ष झालं होतं आणि 1 वर्षात कोणता एवढा बदल होणार होता? सोनिया त्याला घेऊन कारपर्यंत आली. दोघंही काही वेळ शांत बसून राहिले. कॉलेजचं सांग ना, ती हसत म्हणाली. काय सांगू, सगळं तसंच आहे. रोमा, अजय, तन्वी सगळे तुझी खूप आठवण काढतात. पण अर्जुन, तू कॉलेज का सोडलंस? गाडी मुख्य रस्त्यावर वळवत तिने विचारलं. परिस्थितीच तशी होती, अर्जुनने छोटंसं उत्तर दिलं. आणि आता? नोकरी शोधतोय. इथे? नाही, पुण्यात. इथे दुकानाचे काही प्रश्न होते आणि बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, म्हणून यावं लागलं. अच्छा, हे सगळं सोड, स्वतःबद्दल सांग. काय सांगू? सोनिया हलकंसं हसली. तू तर माझ्याबद्दल तेव्हाही काही विचार केला नव्हतास, जेव्हा मला सगळं सांगायचं होतं. अर्जुन फक्त हसला. तू इथे आजोबांकडे आली आहेस? हो. सुट्ट्या होत्या आणि आजोबा कित्येक दिवसांपासून बोलवत होते. पण अर्जुन, ती अचानक हसली. तुझं हे गाव खूप बोर आहे. इथे करायला काहीच नाही. मला तर लवकर परत जावंसं वाटतंय. हां, तसं आहे खरं, अर्जुन खिडकीबाहेर पाहत म्हणाला. चल ना घरी, थंड पेय घेऊ आणि भरपूर गप्पा मारू. अर्जुनने नकार द्यायचा विचार केला, पण मग शांत राहिला. मनात विचार आला, घरी जाऊन चटणी आणि पोळ्या खाण्यापेक्षा इथे चांगलं जेवण मिळेल. सोनियाच्या मावशीने त्यांचं खूप प्रेमाने स्वागत केलं, पण त्याचवेळी त्या त्याला वरपासून खालपर्यंत निरखून पाहत होत्या. सतत प्रश्न विचारत होत्या आणि अर्जुन संकोचात उत्तरं देत होता. जसं तो उत्तरं देत होता तसं तसं त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान कमी होत होतं. शेवटी सोनियाने कसंबसं त्याला तिथून बाहेर काढलं. मग कॉलेजच्या आठवणी सुरू झाल्या. जुन्या गप्पा, जुन्या मस्ती. बोलता बोलता दुपार कधी गेली आणि संध्याकाळ कधी झाली त्यांना कळलंच नाही. सोनियाचे चुलत भाऊ बहिणी मायरा आणि अमितही गप्पांमध्ये सामील झाले होते. निघताना सोनियाने तो परफ्यूम अर्जुनच्या हातात दिला. हे कशासाठी? तो आश्चर्याने म्हणाला. आपण पुन्हा भेटलो ना, त्याच्या आनंदासाठी, ती हसली. थँक्यू सोनिया. आणि ऐक, ती गेटपर्यंत त्याला सोडायला आली. मी काकांशी बोलते. तुला माहिती आहे ना, त्यांची इथे बिस्किट चॉकलेट्सची फॅक्टरी आहे. कदाचित तुझ्यासाठी एखादी नोकरी मिळेल. सध्या छोटी मोठी नोकरीही चालेल, अर्जुन हसत म्हणाला. फक्त चपराशी बनवू नकोस. इतका वाईट नाही आहे तू, ती खळखळून हसली. एक छान दिवस घालवून अर्जुन आनंदात घरी परतला. घरात पाऊल टाकताच आई सुरू झाली. सकाळी बाबांसाठी औषधं आणायला पाठवलं होतं आणि आता संध्याकाळी परततोयस. तुझे बाबा विचारून विचारून माझा जीव खातात. औषध मेडिकलमध्ये मिळालंच नाही, अर्जुनने सफाई दिली. आणायची इच्छा असती तर मिळालं असतं, आई पुटपुटली. दादा, हे काय आहे? अवनीने त्याच्या हातातल्या गिफ्टकडे पाहत विचारलं. काही नाही. सान्वी कुठे आहे? खोलीत, आईने उत्तर दिलं. तो सरळ खोलीत गेला. पाहिलंस, आता जाऊन सान्वीला दाखवणार, अवनी कुरकुरली. तुला काय त्रास होतोय? आईने तिला रागावलं. पण अवनीला उत्सुकता आवरली नाही. ती चोर पावलांनी खोलीकडे गेली. आतलं दृश्य मात्र अपेक्षेपेक्षा वेगळंच होतं. सान्वी लालबुंद चेहऱ्याने अर्जुनवर ओरडत होती
आणि अर्जुन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तू उगाच जास्त भावनिक होतेस सान्वी. उगाच? ती भडकली. एक मुलगी इतका महागडा परफ्यूम देते, तुला जेवायला घेऊन जाते आणि मी शांत बसू? अगं ती माझी क्लासमेट आहे. तिने गिफ्ट दिलं तर मी ते फेकून द्यायला हवं होतं का? हो, फेकून द्यायला हवं होतं. सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्यासारखा माझा मेंदू खराब नाही आणि मी इतका बिनधास्तही नाही. अच्छा, उद्या मला एखादा मुलगा गिफ्ट देईल तर? ती चिडून म्हणाली. त्याचं डोकंच फोडीन. अर्जुन क्षणाचाही विचार न करता म्हणाला. मग तुझ्या या सोनियासोबत मला तेच करायला हवं ना? कर मग. कधी ती इथे आली तर? अर्जुनने विषय संपवण्याच्या सुरात म्हटलं. काय? ती इथेही येणार आहे? आणि पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. अवनीने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. तेवढ्यात तिची नजर पलंगावर पडलेल्या त्या परफ्यूमवर गेली. ती हळूच पुढे आली, परफ्यूम उचलला आणि पडूनच गेली. इतक्यात आई आवाज ऐकून आत आली. तुम्हाला अजिबात शिस्त नाही का? काय तमाशा लावलाय? आई, बघा ना, सान्वी तक्रार करत म्हणाली. शहरातल्या मुलींकडून गिफ्ट घेतात, त्यांच्यासोबत फिरतात. अगं बस कर आता. आई दोघांकडे आश्चर्याने पाहत होती. आई, ती माझी क्लासमेट आहे. खूप श्रीमंत घरची एकुलती एक मुलगी. इथली जी बिस्किट फॅक्टरी आहे ना, ती तिच्या काकांची आहे. काय? आईचे डोळे मोठे झाले. इतके श्रीमंत लोक? बस, आता आईचा उत्साह आवरणं कठीण झालं होतं. ही कसली आफत आहे देवा? सान्वीने अंगणात सगळीकडे पसरलेली सुकलेली पानं, कागदाचे तुकडे, धूळ आणि वाऱ्याने पडलेल्या कच्च्या कैऱ्या पाहत त्रासिकपणे म्हटलं. सकाळी तिने किती छान अंगण झाडून स्वच्छ केलं होतं, पण या वादळाने जणू सगळ्या गल्लीचा कचरा त्यांच्या अंगणात आणून टाकला होता. आजूबाजूच्या घरांतून झाडू आणि बादल्यांचे आवाज येत होते. सगळीकडे साफसफाई सुरू झाली होती. सान्वीने टोपली उचलली आणि इकडे तिकडे पडलेल्या कैऱ्या गोळा करू लागली. तेवढ्यात अर्जुन हातात पुस्तक घेऊन बाहेर आला. त्याला पाहताच सान्वीने लगेच चेहरा वळवला. तिचा राग अजून ओसरला नव्हता. अर्जुन हसत तिच्याजवळ आला आणि हलकसं पुस्तक तिच्या डोक्यावर मारत म्हणाला. काय ग, अजूनही रुसली आहेस का माझी मांजरी? तुला काय वाटतं? ती तडकून म्हणाली. रात्रभर मला झोप आली नाही आणि तुला काही फरकच नाही पडला. ती आंब्याच्या झाडाला टेकून उभी राहिली. स्वतःपेक्षाही जास्त फरक पडतो मला, अर्जुन शांतपणे म्हणाला. मग खरं खरं सांग, सान्वीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. त्या मुलीने तुला गिफ्ट का दिलं? अगं सान्वी, असंच दिलं. तसंच कोण गिफ्ट देतं? ती लगेच म्हणाली. अर्जुन हसला. तुमची नाही छोटी विचारसरणी असते. एखादी मुलगी एखाद्या मुलाला हसून बोलली, गिफ्ट दिलं की लगेच गोष्टी रंगवायला सुरुवात. तुमची म्हणजे? सान्वीने भुवया उंचावत विचारलं. मीही त्या तुमच्यात येते? अशा गोष्टींचा जास्त विचार मुलीच करतात. अच्छा, आणि मुलं खूप निष्पाप असतात? ती लगेच उलटली. गल्लीच्या कोपऱ्यावर उभं राहून जे तासनतास चर्चा करताना, ते काय असतं? करतो, पण तुमच्यापेक्षा कमी. अर्जुन अगदी निवांतपणे म्हणाला. कमी की जास्त हे ठरवणार कोण? तू? कोणी नाही, कारण तू काही मान्य करणार नाहीस. चुकीचं का मान्य करू? सान्वी चिडली. आणि विषय बदलू नकोस. मी विषय बदलत नाही आहे. अर्जुन थोडा गंभीर झाला. सोनिया खूप ओपन माइंडेड घरातून आलेली आहे. तिथे मित्रांना भेटणं, त्यांना जेवायला घेऊन जाणं, गिफ्ट देणं हे काही चुकीचं मानलं जात नाही. मग हलकंसं असत म्हणाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने मला नोकरी मिळवून देण्याचं वचन दिलंय. हो हो, जणू काही मंत्रीच आहे ती, सान्वी वैतागून म्हणाली. तिने टोपली खाली ठेवली आणि पाईप घेऊन अंगण धुवायला सुरुवात केली. ती नाही, पण तिच्या घरात 4-4 मंत्री आहेत, अर्जुन शांतपणे म्हणाला. सान्वी अचानक शांत झाली. ती फक्त पाण्याने अंगण धुवत राहिली. वादळासोबत आलेली धूळ पाण्यात मिसळून नालीत वाहून जाऊ लागली. काही वेळाने अर्जुनने हळूच विचारलं. सान्वी, तुला एवढा जळफळाट का झाला होता? ती काही न बोलता काम करत राहिली. अर्जुनने तिच्या हातातून पाईप घेतला. सान्वी झाडू बाजूला ठेवून सरळ उभी राहिली. मग अगदी शांत आवाजात म्हणाली. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते. अर्जुन आश्चर्याने तिच्या डोळ्यात पाहत राहिला. कधी परीक्षा घेऊन बघ, ती तितक्यात शांतपणे म्हणाली. अर्जुन हलकंसं हसला. खरं प्रेम कधी परीक्षेला घाबरत नाही, अर्जुन साहेब, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. आणि खरं हेच आहे की मी तुला स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करते. पण लक्षात ठेव, ज्या दिवशी तू माझी परीक्षा घेशील ना, त्या दिवशी पुढे काय होईल ते मग बघू.
तिच्या डोळ्यांतील बेधडक प्रेम आणि आत्मविश्वास पाहून अर्जुन काही क्षण शांत झाला. तेवढ्यात पाईप त्याच्या हातातून सुटला आणि जोरात पाण्याचा फवारा दोघांच्या अंगावर उडाला. सान्वी, ओ सान्वी. अर्जुन तिला हाक मारत थेट स्वयंपाकघरात आला. सान्वी गॅसवर चहा ठेवून भाजणीचे थालीपीठ बनवत होती, तर अवनी पीठ मळत बसली होती. चल माझ्यासोबत ये. अर्जुनने येताच सान्वीचा हात धरून तिला ओढलं. त्याच्या दुसऱ्या हातात वर्तमानपत्र होतं. अरे थांब, चहा उतू जाईल, सान्वी घाईने म्हणाली. अवनी जरा चहा बघ. इतकं म्हणत अर्जुन तिला ओढत मोठ्या खोलीत घेऊन गेला. ते लॉटरी तिकीट दे जे मी तुला ठेवायला दिले होते. अरे देवा. सान्वीने खोल सुस्कारा टाकत अर्जुनच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिला. तिने कपाट उघडून ते त्याच्या हातात दिले. अर्जुन लगेच वर्तमानपत्र उघडून पलंगावर बसला आणि नंबर तपासू लागला. काही क्षणांनी त्याच्या चेहऱ्यावरची चमक हळूहळू उतरली आणि निराशा पसरली. मी बाबांना चहा देऊन येते, सान्वी शांतपणे म्हणाली. तिला आधीपासूनच खात्री होती नंबर लागलेला नाही, म्हणूनच ती पुन्हा स्वयंपाकघरात आली. काय झालं, अवनीने उत्सुकतेने विचारलं. आत्ताच तर दादा खूप उत्साहात गेले होते. तेच लॉटरीचं. लागला का नंबर, अवनीने डोळे मोठे करत विचारलं. सान्वी हलकसं हसली. लागला असता तर आत्ता तुझा भाऊ घरभर नाचत फिरला असता. तेवढ्यात समर स्वयंपाकघरात आला. लवकर नाश्ता दे, मला बाहेर जायचं आहे. सान्वी पराठे आणि चहा घेऊन खोलीत आली, तर अर्जुन दोन्ही हात डोक्याखाली ठेवून छताकडे निर्विकारपणे पाहत पडला होता. उठ, नाश्ता करून घे. मला नाही खायचं, तो उदासपणे म्हणाला. नाश्ता न केल्याने वर्तमानपत्रातले नंबर बदलणार आहेत का, सान्वी त्याच्या शेजारी बसत शांत आवाजात म्हणाली. लागला असता नंबर तर आत्ता दादा संपूर्ण घरात भांगडा करत फिरले असते, अवनी हसत म्हणाली. तेवढ्यात समर स्वयंपाकघरात आला. लवकर नाश्ता दे, मला बाहेर जायचं आहे. सान्वी चहा आणि पोळ्या घेऊन खोलीत आली, तर अर्जुन दोन्ही हात डोक्याखाली ठेवून छताकडे एकटक पाहत पडला होता. उठ, नाश्ता करून घे. मला नाही खायचं, तो चिडून म्हणाला. नाश्ता न केल्याने वर्तमानपत्रातले नंबर बदलणार आहेत का, सान्वी शांतपणे म्हणाली. तुला फालतू बोलायची गरज नाही, अर्जुन वैतागून म्हणाला. ठीक आहे, मी काही बोलत नाही, पण नाश्ता तरी कर. सान्वीने ट्रे टेबलावर ठेवला. अर्जुनने रागातच प्लेट ओढली. चहाचा कप सांडणार इतक्यात सान्वीने पटकन तो दूर केला. त्याने कप फेकून दिला नाही हे पाहून तिने हळूच तो परत त्याच्याजवळ ठेवला आणि विचारलं. किती दिवस असं या नशिबाच्या खेळामागे धावत राहणार आहेस, अर्जुनने तिच्याकडे कटाक्ष टाकला. सान्वी, आत्ता मला लेक्चर देण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याचा मूड खूप खराब होता. सान्वीने स्वतःलाच शांत राहायला भाग पाडलं, नाहीतर त्याच्या बोलण्यावर तिलाही राग आला असता. बरं, मला कॉलेजला सोडशील ना, तिने मुद्दाम विषय बदलत विचारलं. अर्जुनने फक्त मान हलवली. ती तयार होऊन केसांच्या वेण्या घालत बसली होती. तेवढ्यात तो खोलीत आला. झालीस तयार, त्याने दारातून डोकावत विचारलं. हो, तिने पटकन बॅगेत काही वस्तू ठेवल्या आणि दोघं बाहेर पडले. आई कुठे आहे, अर्जुनला अचानक आठवलं. सकाळपासून दिसली नाही. आई आजकाल खूपच नातेसंबंध जुळवण्यात व्यस्त आहे, सान्वी हलकसं हसली. सकाळीच बबलूसोबत सविता मावशींकडे गेली आहे. बहुतेक कुणाच्या तरी लग्नाचं बोलणं सुरू आहे. आपल्या घरात खायला काही नाही आणि आईला लग्नांची काळजी पडली आहे. बाईक स्टार्ट करत अर्जुन पुटपुटला. म्हणजे आता माझ्यासाठी वर शोधणार का आई, सान्वीने चिडवत विचारलं. आता कुठे लग्न होतंय, फक्त बोलणी सुरू आहेत. अर्जुनने बाईक वेगाने पुढे घेतले. थोड्या वेळाने तो शहरातील श्रीमंत भागात आला. मोठमोठे बंगले, सुंदर लॉन, चमकदार गाड्या, सगळं पाहत तो म्हणाला. हे बघ, असे बंगले पाहतेस, किती सुंदर आहेत ना. सान्वीने फक्त एक नजर टाकली. हां, आहेत. यांची किंमत किमान 50 लाख किंवा 1 कोटी असेल. असली तरी आपल्याला काय, ती सहज म्हणाली. तुला नसेल पण मला आहे. अर्जुनच्या आवाजात अचानक गंभीरपणा आला. कारण मी कायम अशीच जिंदगी स्वप्नात पाहिली आहे. मोठा बंगला, लांब गाडी, पैसे, नोकर, एक स्टायलिश आणि आरामदायक आयुष्य. मग तो थोडा थांबला. पण बहुतेक ते माझ्या नशिबात नाही. बाईकचा वेग हळूहळू कमी झाला. सान्वी शांतपणे म्हणाली. माणसाला त्याच्या मेहनती आणि कोतीप्रमाणे मिळतं. नशीब, अर्जुन कळवट हसला. सगळं नशिबाचा खेळ आहे. नाही, सान्वी ठामपणे म्हणाली. आपण चुकीचे निर्णय घेतो आणि दोष नशिबावर टाकतो. जर माणूस स्वतःचं नशीब बदलू शकत नसता तर देवाने मेहनत, प्रयत्न आणि प्रार्थनेचे मार्गच उघडे ठेवले नसते. ती पुढे म्हणाली.
हा रस्ता लांब आहे, थकवणारा आहे, पण जो चालत राहतो तो हरवत नाही. हो का? अर्जुनचा आवाज पुन्हा कडू झाला. माझे बाबा आयुष्यभर मेहनत करत राहिले आणि आजतागायत आपल्या हॉलमध्ये एक चांगला सोफाही आणू शकले नाहीत. तो पुढे बोलत राहिला. मी दुकानात बसून दिवसभर कापड कापत राहिलो तर आयुष्यभरात असा बंगला आणि गाडी घेऊ शकेन? त्याच्या आवाजात असहाय्यपणा होता. बाबांनी मेहनत खूप केली, पण त्यांच्यात पुढे जाण्याची जिद्द नव्हती. सान्वीने त्याच्याकडे पाहिलं. आणि तुझी समस्या माहिती आहे काय आहे अर्जुन? काय? तुझ्यात क्षमता आहे, जिद्दही आहे, पण तू मेहनतीपासून पडतोस. तुला सगळं एका रात्रीत मिळालेलं हवं असतं. मग त्यात चुकीचं काय? अर्जुन लगेच म्हणाला, जे लोक रातोरात मोठमोठे मॉल्स उभे करतात, करोडपती होतात, ते काय करतात? ते मेहनत करतात. अर्जुन उपासाने हसला. मी त्यांना रस्त्यावर घाम गाळताना पाहिलेलं नाही. सान्वी त्याचं हे बोलणं पूर्णपणे चुकीचं ठरवणार होती. खोशीतच का होईना, पण त्या बाईक गेस्ट हाऊसबद्दल बोलताना सान्वीने मनातल्या मनात विचार केला होता. आपण स्वतःलाच किती खोटं समाधान देत जगतोय. लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर हसतो, पण स्वतःच्या आयुष्याच्या रिकामेपणावर मात्र शांतपणे रडत राहतो. मला कळत नाही तू सतत त्या स्वप्नांच्या मागे धावायला का शिकलास? दुसरीकडे आई हलक्या नाराजीने म्हणाली, तुझे बाबा खूप चांगले माणूस आहेत. संगीता तर खूप दिवसांपासून सांगते, एकदा त्या लोकांना घरी बोलवूया. आपल्या अवनीला पाहतील, कदाचित काहीतरी जुडूनही येईल. आई कैरीच्या लोणच्यासाठी फोडी कापत होती. सान्वी त्या फोडी एका मोठ्या टबमध्ये धुवायला टाकत होती. अवनीने अंगणात चारपाई टाकली होती आणि त्यावर पांढरी चादर अंथरत होती. शेजारच्या अनिताकडून ती घर सजवण्याच्या कल्पना विचारत होती. हो ना, ते चांगलंच होईल, सान्वी म्हणाली. पण आधी बाबांशी बोला, त्यांचं मतही विचारायला हवं. घरातल्या जुन्या भिंतींकडे पाहत आईने एक दीर्घ श्वास घेतला. या घराची जबाबदारी सांभाळता सांभाळता सगळ्यांनी हात झटकलेत, पण तुझ्या बाबांना अजूनही या घराची काळजी आहे. फक्त परिस्थितीमुळे ते काही करू शकत नाहीत. आईने रागाने कच्च्या कैरीवर सुरी मारली. कैरी 2 तुकड्यात फुटून इकडे तिकडे घसरली. आई, असं नाहीये, सान्वी शांतपणे म्हणाली. बाबांना आपली सगळ्यात जास्त काळजी आहे. फक्त वेळ त्यांच्यासोबत नाही. पण म्हणून आपण त्यांना विचारणंही बंद करायचं? ठीक आहे, आई थोडी नरमली. पण पाहुणे आले की खर्चही होईल. माझ्या ट्युशनचे थोडे पैसे आहेत माझ्याकडे, सान्वी म्हणाली. आणि समरकडेही थोडे असतील. हे ऐकताच सान्वीची नजर बाजूला ठेवलेल्या जुन्या डब्याकडे गेली. तिला माहीत होतं समर किती हट्टी आहे. तो सहज पैसे देणार नव्हता. आई मात्र हसली. अवनीच्या लग्नाचा विषय आला ना तर तो नक्की देईल. शेवटी भाऊ आहे तिचा. सान्वीने आईकडे गंभीर नजरेने पाहिलं. पण आई, त्यांच्यापासून काही लपवू नका. आपली आर्थिक परिस्थिती, हे घर, सगळं स्पष्ट सांगा. नंतर उगाच अडचणी होतील. आईने घराच्या तडकलेल्या भिंतींकडे बोट दाखवलं. लपवायचं तरी काय आहे इथे? कित्येक वर्ष झाली या भिंतींना रंग लागलेला नाही. पण निदान अवनीच्या लग्नापर्यंत तरी घर नीट दिसायला हवं. आपण स्वतः रंगकाम करू शकतो ना? सान्वीच्या आवाजात उत्साह होता. हळूहळू करू, हातांना फोड आले तरी चालतील. राहू दे, आई थकलेल्या आवाजात म्हणाली. रंग लावला म्हणून हे जुनं घर महाल होणार आहे का? तेवढ्यात अर्जुन कंटाळलेल्या चेहऱ्याने उठला. मी जरा संगीताकडे जाऊन येतो. ती कधी लोकांना घेऊन येणार ते विचारतो. आधी बाबांशी बोल, सान्वीने त्याला आठवण करून दिली. अर्जुन काही न बोलता बाबांच्या खोलीकडे निघून गेला. सान्वी पुन्हा आंब्याच्या फोडी धुवायला लागली. काम जवळपास संपलं होतं. तिने रिकाम्या बाटल्या आणि साली गोळा करून कचरा पेटीत टाकल्या. आई उठत म्हणाली, सान्वी, मी जरा संगीताकडे जाऊन येते. तू या फोडी धुवून उन्हात वाळत घाल. या कैरीच्या फोडी धुवून उन्हात वाळत घाल. मी येताना लोणच्यासाठी तेल घेऊन येते, आई म्हणाली आणि बाहेर निघून गेली. सान्वीने मोठा टप ओढत नळाजवळ नेला. तिने आंब्याच्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या आणि अंगणात अंथरलेल्या स्वच्छ पांढऱ्या चादरीवर त्या नीट पसरवल्या. वरून आईची मलमलची धुतलेली ओढणी हलक्या हाताने झाकून ठेवली, म्हणजे धूळ बसणार नव्हती. काम आटोपल्यावर तिला थोडा मोकळा वेळ मिळाला. ती बाबांजवळ बसून गप्पा मारू लागली. त्यांच्या पायांना हलक्या हाताने मालिशही केली. मग पुस्तक घेऊन ती व्हरांड्यात येऊन बसली. हवेत प्रचंड उकाळा होता. पिवळसर ऊन हळूहळू संध्याकाळीकडे झुकत होतं. तिने चारपाई थोडी सरकवून उरलेलं ऊन पकडलं आणि पुस्तक उघडून अभ्यासाला लागली. काही क्षणांनी थंड वाऱ्याची झुळूक आली. सान्वीने वर पाहिलं तर पश्चिमेकडून धुळीचं मोठं वादळ येताना दिसत होतं.
ती घाबरून पटकन उठली. देवा, हे वादळ दुसरीकडे वळू दे, ती मनोमन प्रार्थना करत होती. सर्वात आधी तिला लोणच्याची काळजी वाटली. तिने चादरीसकट कैरीच्या फोडी उचलून आत ठेवल्या आणि अंगणात विखुरलेल्या वस्तू गोळा करू लागली. तेवढ्यात अवनीही वरून खाली आली. वादळ येणार दिसतंय, ती म्हणाली. हो, तसं वाटतंय, सान्वीने काळजीने आकाशाकडे पाहत उत्तर दिलं. इतक्यात मुख्य दरवाजा जोरात आपटत उघडला. दोघी दचकून वळल्या आणि क्षणभर थिजल्याच. अर्जुन एका उंच धिप्पाड अनोळखी तरुणाला कसाबसा आधार देत आत आणत होता. तो तरुण अर्जुनपेक्षा जास्त उंच आणि मजबूत होता. त्यामुळे त्याला सांभाळताना अर्जुनची अक्षरशः दमछाक होत होती. कोण आहे हा? काय झालं? अवनी घाबरत विचारू लागली. अर्जुनने त्या तरुणाला खोलीतल्या पलंगावर सावधपणे झोपवलं. त्याच्या डोक्यावर आणि हातावर पट्ट्या बांधलेल्या होत्या. तो वेदनेने हलकासा कुरकुरला आणि उठण्याचा प्रयत्न करू लागला. अर्जुनने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला थांबवलं. हलू नकोस. अवनी, पटकन उशी आण. अवनी धावत जाऊन उशी घेऊन आली. अर्जुनने त्याचं डोकं थोडं वर केलं आणि अवनीने उशी अलगद खाली ठेवली. मी ठीक आहे दोस्त, तो तरुण कष्टाने बोलला. तू महाजन हाऊसला फोन कर. हो करतो, तू शांत पडून राहा, अर्जुनने त्याला धीर देत सांगितलं. तो तरुण डोळे मिटून शांत पडला. याची काळजी घ्या, मी फोन करून येतो. अर्जुन घाईने बाहेर निघाला. सान्वी अजूनही गोंधळलेली उभी होती. पण हा आहे तरी कोण? आणि काय झालं याला? महाजन कुटुंब माहीत आहे ना? अर्जुन म्हणाला. या शहरात कोणाला माहीत नाही त्यांना. हा त्यांचाच घरचा आहे. मेन रोडवर त्याच्या गाडीला धडक बसली. आपल्या कॉलनीतल्या डॉक्टरांनी पट्ट्या केल्या आहेत. फार गंभीर नाही. मी याला घरी सोडायला निघालो होतो, पण हे वादळ. तो पुढे म्हणाला. फोन करतो, मग त्यांचे लोक येऊन घेऊन जातील. तुम्ही तोपर्यंत लक्ष ठेवा. असं म्हणून अर्जुन बाहेर निघून गेला. अवनीने त्या तरुणाकडे बारकाईने पाहिलं. खूप मोठ्या घरातला वाटतोय, ती हळू आवाजात म्हणाली. महाजन कुटुंब म्हणजे उद्योगपती, जमीनदार, राजकारणी, काहीही म्हणा. क्षणभर थांबून ती हलकसं असली. आणि दिसायलाही किती देखणं आहे. अगदी एखाद्या कादंबरीचा हिरो वाटतो. तिने त्याच्या कपाळावर पडलेल्या केसांकडे पाहिलं. सान्वी मात्र शांतपणे म्हणाली. प्रत्येकजण आपल्या आयुष्याच्या गोष्टीचा हिरो असतो. बाहेर वारा आणखी जोरात सुटला. धुळीचे लोट आकाशभर पसरू लागले. अर्जुनने चुकीचं केलं, सान्वी काळजीने म्हणाली. आता याला आतल्या खोलीत कसं नेणार? तो अजूनही बेशुद्ध आहे की झोपलाय हेच कळत नव्हतं. सान्वी थोडी जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाली. ऐका, जरा डोळे उघडा, आत जावं लागेल. त्या तरुणाने मोठ्या प्रयत्नाने डोळे उघडले. स्वतःच्या ताकदीवर आणि दोघींच्या आधाराने तो कसाबसा दरवाजापर्यंत पोहोचला. पुढे मात्र जवळजवळ ओढतच त्यांनी त्याला पलंगापर्यंत आणलं. देवा, किती जड आहे हा, अवनी दम खात म्हणाली. दुसऱ्या खोलीतून बाबांचा आवाज येत होता. अवनी त्यांना सगळी हकीकत सांगायला गेली, तर सान्वी दारं खिडक्या बंद करण्यात गुंतली. वादळाच्या जोराने दारं धडाधड आपटली होती. तो तरुण बहुतेक वादळ थांबल्यावरच इथे आला असावा. अजूनही तो गाढ झोपेत होता. कदाचित डॉक्टरांनी झोपेचं इंजेक्शन दिलं असावं. थोड्या वेळाने अर्जुन परत आला. फोन केला? सान्वीने विचारलं. हो, त्यांच्या नोकराने फोन उचलला. येत असतील आता. अर्जुनने हातातली ब्रेडची पिशवी तिच्याकडे दिली. हे घे ब्रेड. डॉक्टरांनी वेदना कमी करण्यासाठी गोळ्या दिल्या आहेत, अर्जुन म्हणाला. पण आधी काहीतरी खाल्लं तर बरं होईल. उठेल तेव्हा खाईल. सान्वीने गोळ्या त्याच्या हातातून घेत टेबलावर ठेवत म्हटलं. तू आधी जाऊन अंघोळ करून ये. पूर्ण घामाने ओला झाला आहेस. आई कुठे आहे? अर्जुनने विचारलं. संगीता काकूंकडे गेली आहे, अवनीने उत्तर दिलं. काय जादू आहे त्या घरात माहीत नाही. आईचा अर्धा दिवस तिथेच जातो. तो पुटपुटतच बाथरूममध्ये निघून गेला. मी आईला बोलावून आणते, अवनी पटकन म्हणाली. जा, पण संपूर्ण कॉलनीत ढोल बडवू नकोस की आपल्या घरी महाजन कुटुंबाचा मुलगा आलाय. सान्वीने तिला थांबत सांगितलं. अवनी धावत बाहेर गेली. बाबांनी उपरोधी घसू केलं. महाजन कुटुंबाचा मुलगा आहे ना, आता तुझी आई स्वतःच सगळ्या शेजारपाजारला सांगेल. सान्वी काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली. बाबा, पैसा खरंच इतका महत्त्वाचा असतो का? माणसाची किंमत त्यावर ठरते. याच्या जागी एखाद्या साध्या घरचा मुलगा असता तर? मग माझा मुलगा त्याच्याकडे वळूनही पाहिला नसता, बाबा कटू आवाजात म्हणाले. नाही बाबा, सान्वीने विरोध केला. तुम्ही अर्जुनला नेहमी चुकीचं समजता. हो, त्याला पैशाचं वेड आहे. आजकाल सगळ्यांचंच तसं होत चाललंय.
पण तो इतका कठोर नाही जितका तुम्ही समजता. तो माझा मुलगा आहे, मी त्याला ओळखतो, बाबा ठामपणे म्हणाले. आणि मीही, सान्वी उत्तर देणार इतक्यात तिला दाराशी हालचाल जाणवली. ती वळून पाहते तर तो जखमी तरुण दारात उभा होता. एका हाताने दाराला धरून तो कसा बसा उभा होता. अरे, तुम्ही उठलात कशाला? पडाल. सान्वी नकळत त्याच्याकडे धावली, पण काही पावलं आधीच थांबली. या बेटा, बाबा म्हणाले, इथे पलंगावर बसा. तो हळूहळू चालत पलंगापर्यंत आला आणि थकून तिथेच बसून गेला. मी आवाज दिला होता, कदाचित तुम्ही ऐकलं नाही. त्याने जखमी हात सांभाळत सान्वीकडे पाहिलं. सान्वी थोडी लाजली. सॉरी, खरंच ऐकू आलं नाही. तुम्हाला पाणी हवं होतं का? मी आणते. ती पटकन बाहेर गेली आणि गरम दूध, ब्रेड आणि पाणी घेऊन परत आली. तोपर्यंत बाबा त्याच्याशी गप्पा मारत होते. स्वतःच्या अपघाताबद्दल सांगत होते. खोलीत टेबल नव्हता, म्हणून सान्वीने स्वतःचे पाय बाजूला घेत ट्रे पलंगावर ठेवला. हे खा, ती ब्रेडकडे बोट दाखवत म्हणाले. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घ्यायच्या आहेत ना? त्याने ट्रेमधल्या गोळ्यांकडे पाहिलं. फार दुखत नाही, तो हलक्या आवाजात म्हणाला. तरीही त्याने 2-3 घास घेतले आणि पाण्यासोबत गोळी गिळली. तेवढ्यात अर्जुन केस टॉवेलने पुसत आत आला. कसा आहेस मित्रा? आता ठीक आहे, तो शांतपणे म्हणाला, पण लगेच अस्वस्थ झाला. मला आता निघायला पाहिजे. बाबांना कळालं तर काळजी करतील. फोन केला होता मी, अर्जुन म्हणाला, पण घरी फक्त नोकर होता बहुतेक. इतक्यात दारावर जोरात टकटक झाली. सान्वीने ट्रे उचलली आणि बाजूला झाली. क्षणात एक वयस्कर माणूस घाईघाईने आत आला. अरे बापरे, राजवीर बाबा, काय झालं तुम्हाला? तो घाबरून म्हणाला. मी ठीक आहे काका, त्या तरुणाने त्याला धीर देत सांगितलं. छोटासा अपघात झाला, बस. पण शेखर काकांची घाबरलेली अवस्था काही कमी झाली नाही. ते कधी त्याच्या हाताची पट्टी पाहत होते तर कधी डोक्याची. मोठे साहेब घरी नव्हते का? अर्जुनने विचारलं. नाही, शेखर काका म्हणाले. आज सकाळी मुंबईला गेलेत. बरं झालं, नाही तर उगाच काळजी केली असती. राजवीर हलकसं हसला. शेखर काकांच्या आधाराने तो उठला. आता मला निघायला हवं. तो बाबांकडे वळला. बाबांनी थरथरत्या हाताने आशीर्वाद दिला. देव तुला निरोगी ठेवो. आई वडिलांचं नाव उज्ज्वल कर. दीर्घायुष्य लाभो. राजवीरने हलकेच मान वर केली आणि बाबांकडे पाहिलं. मग ओठांवर एक विचित्र, थोडंसं उदास असं उमटलं. प्रत्येक आशीर्वाद पूर्ण होत नाहीत काका. क्षणभर खोलीत शांतता पसरली. शेखर काकांनी अस्वस्थपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चल बाबा. दाराजवळ पोचल्यावर अर्जुनने आवाज दिला. अरे, तुझं नाव तरी सांगून जा दोस्त. तो थांबला. मागे वळून पाहिलं. राजवीर महाजन, राजवीर प्रताप महाजन. आणि तो निघून गेला. काही दिवसांनी बाबांचं छोटंसं दुकान भाड्याने लागलं. घरात थोडं का होईना पण नियमित उत्पन्न येऊ लागलं. रविवारी पाहुणे येणार होते. सगळे जेवायला बसले होते. अवनी बाबांना जेवण वाढत होती तेव्हा आई म्हणाली, रविवारी ते लोक येणार आहेत. कोण कोण येणार? अवनीने विचारलं. मुलाचे आई वडील, मोठा भाऊ आणि वहिनी. मग तयारी नीट करावी लागेल, आई चिंतेने म्हणाली. दुसऱ्या शहरातून येणार आहेत. फक्त चहावर थोडंच पाठवणार. सान्वीने पाहिलं. अर्जुनच्या ताटातल्या पोळीशी खेळत होता. अर्जुन, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्याने वर पाहिलं. उद्या रंगकामाचं सामान आणशील का? काय? तो उपहासाने हसला. पाहुण्यांना भिंतीचा रंग शिजवून खाऊ घालणार आहात का? घर थोडं नीट दिसेल, सान्वी शांतपणे म्हणाली. असं कसं बोलवायचं लोकांना? या घराचं काही होणार नाही, अर्जुन चिडून म्हणाला. भिंतींमध्ये भेगा, मोडकं फर्निचर, रंग लावला म्हणून महाल होणार आहे का? मी महाल बनवायची गोष्ट केली नाही. सान्वीचा आवाजही आता कठोर झाला. तुला आणायचं नसेल तर नको आणूस, मी समरला सांगते. इतक्यात अर्जुनचा राग अनावर झाला. त्याने भाजीची वाटी ढकलली आणि जोरात पावलं टाकत वरच्या मजल्यावर निघून गेला. आईने सान्वीला टोचलं. त्याची सवय माहीत आहे ना तुला, मग का उलट उत्तर देतेस? त्यालाही माझी सवय माहीत आहे. सान्वी पुटपुटली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. काही वेळाने तिला आठवलं, अर्जुन जेवण न करताच गेला होता. मनात अपराधीपणा दाटून आला. याचा जन्म एखाद्या राजघराण्यात व्हायला हवा होता. ती स्वतःशीच कुरकुरली आणि त्याच्यासाठी ताट वाढू लागली. यानंतर सान्वी, अर्जुन, अवनी आणि राजवीर यांच्या आयुष्यात काय होतं हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.